वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवात सध्या मोठी गर्दी होत असताना वसईच्या आर्च बिशप यांनी देखील कलाक्रीडा महोत्सवाला भेट दिली। त्यांनी सर्व रांगोळ्या पाहिल्या, खेळ पाहिले आणि विशेष म्हणजे भारताची गौरवशाली गाथा हे जे प्रदर्शन आहे हे देखील त्यांनी पाहिलं आणि ते प्रदर्शन पाहून ते भारावून गेलेले आहे। आणि त्यांनी वसई विरारकरांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही जर ह्या कलाक्रीडामध्ये आला तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल। तुम्ही या तुमच्या मुलांना घेऊन किंवा तुम्ही स्वतः येऊन हे जर संपूर्ण प्रदर्शन पाहिलं तर नेमकं काय चाललेलं आहे, कशा प्रकारे परेड होते हे तुम्हाला पाहायला मिळेल। बिशपांनी संपूर्ण वसई विरार जनतेला नेमकं काय आवाहन केलं आपण ऐकूयात। 35वा वसई कला विकास महोत्सव अतिशय सुंदररित्या आयोजित केलेला आहे आणि विशेष करून या दालनामध्ये जी आपल्या 26 जानेवारीची परेड आहे त्याविषयी फार सुंदर मांडणी केलेली आहे। आपल्या देशाच्या विविध संस्कृती आणि विविध राज्यातील विविध कलाकौशल्य त्याने आपल्यासमोर मांडले आहेत। यावर्षी आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगण्यासारखी ही गोष्ट आहे आणि म्हणून सर्व आयोजकांचे आणि विशेष करून ज्यांनी ही कलाकृती निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली आहे सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। आणि सर्व वसईकरांना आणि वसई बाहेरील जे भाविक आहेत त्यांना मी नम्र विनंती करीन की या दिवसामध्ये थोडासा वेळ काढा आणि या ठिकाणी भेट द्या आणि निश्चितच आपल्या देशाविषयी आपलं जे मोठं देशाचं जर काही वैभव आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल। वी आर प्राऊड ऑफ इंडिया अशी भावना आपण लक्षात घेऊया। थँक्यू, गॉड ब्लेस यू। डिक्की जरी आपण घरी डेकोरेशन ठीक आहे आपण काहीतरी टाकू त्याने एक एक त्याला एक एक गोष्ट म्हणजे तुम्ही बोलते क्या होता है फिर हम लोग भी बोला हमको थोड़ी तुम्हारे इसमें पढ़ना है पॉलिटिक्स में, तुम्हारा भी शूट करके दो हम करेगा तुम्हारा।